नमस्कार, मी स्वराली अमर गुरव इयत्ता 9वी ब ची विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव आहे रेणुताई चव्हाण कन्या महाविद्यालय अंबेजोगाई. नमस्कार, माझे नाव आशना सय्यद. मी इयत्ता 10वी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव रेणुताई चव्हाण कन्या माध्यमिक विद्यालय अंबेजोगाई. आज आम्ही आपणास प्रदूषणाविषयी काही माहिती सांगणार आहे. प्रदूषण म्हणजे काय? तर प्रदूषण म्हणजे हवा, वायू आणि जल या तिन्ही गोष्टीत होणारे विषारी वायूंचे प्रसारण म्हणजे प्रदूषण. प्रदूषणाचे प्रकार: जल प्रदूषण, हवा प्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण हे प्रदूषणाचे प्रकार आहेत. आता प्रदूषणासाठी कोणत्या आपण उपाययोजना करू शकतात? तर प्रदूषणासाठी आपण पहिल्यांदा वृक्षारोपण करू शकतो. आपण जर खूप जास्त वृक्षारोपण केले तर त्या वृक्षारोपणामुळे आपल्या वातावरणात शुद्धीकरण पसरेल. त्यानंतर पुनर्वापरमध्ये आपण कोणत्याही गोष्टी टाकून न देता त्या पुन्हा वापरल्या पाहिजेत. ऊर्जेचाही आपण पुनर्वापर केला पाहिजे. सांडपाणी यांच्याशी प्रक्रिया केल्या पाहिजेत. म्हणजे फॅक्टरीमधून जे पाणी येतात ते पाणी शुद्ध करून आपण नदीत टाकू शकतात. त्यानंतर जागरूकता, आणि ही सर्वात मोठी उपाययोजना आहे. जर आपण याच्या समाजाला जागरूक केले नाही तर हे प्रदूषण असेच चालू राहील आणि एका दिवसात आपल्या निसर्गात सर्वत्र विषारी वायू आपल्याला दिसेल. आणि ह्या उपाययोजना जर आपण पाळल्या तर आपलाही देश आपलेही राज्य नैसर्गिकरित्या चांगले होईल. थँक्यू.